नमस्कार. तुमचं नाव कसं? माझं नाव मधुबाई बाळू खरात. कसं म्हटला? मधुबाई बाळू खरात. मधुबाई बाळू खरात. गाव नागेवाडी, राहणार नागेवाडी, तालुका नागपूर, जिल्हा सांगली. ओके. तुम्ही अँटॉक्स डी आणि अँटॉक्स डी आपला फॉर्म्युला चालू केला होता. त्याच्या आधी शुगर किती होती? लई होती पाक 480, 490. बर. अशी होती, 500कडे जात होती. 500कडे जात होते. तुम्हाला त्रास काय होत होता? लई पाय दुखत होतं, चालण्याला त्रास होत होता मला. बर. चालायला 2 पाऊंड तर टाकलं तर बसावं वाटायचं. बर. हात पाय दुखते ते. बर. आता थोडं कमी आलंय माझं हात पाय. आता तुम्ही आमचा अँटॉक्स डी आणि टी घेतलंय तेव्हापासून तुमचा हातपाय दुखायचं कमी आले कमी आले आता. आणि तुम्हाला त्रास पण व्हायचा कमी आलाय कमी आला. आणि तुमची शुगर आता चेक करून आलाय. रिपोर्ट पण थोडासा कमी आलाय तुमचा. ओके. तुम्ही समाधानी आहात? समाधान आहे. तुम्हाला आता जे त्रास होत होते ते कमी झालेत? कमी झाले म्हणजे तुम्हाला आता तेवढे त्रास जेवढे जाणवत होते तेवढे जाणवत नाही तर. नाही आहेत. अजून तुम्ही कंटिन्यू करा. थोडंसं अजून तुम्हाला पुढचे 3 महिने घ्यावं लागेल म्हणजे तुमचा HbA1c कमी येईल. आत्ता तुमचा जो HbA1c आहे मी रिपोर्ट बघितला त्याप्रमाणे 6 आलेला आहे आणि पहिला तुमचा HbA1c त्याच्यामध्ये होता तो 11 होता. म्हणजे तुम्हाला लगभग निम्मा कमी आलेला आहे. अजून एक 3 महिने घेतलं की तुमचा 5.6 पर्यंत येईल, नॉर्मल होईल. मग डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्याही तुमच्या कमी होतील. आता गोळी कमी केली की. कमी केली का? होय. बर. ठीक आहे, म्हणजे 2 होत्या गोळ्या का नाही मला. बर. सकाळच्या 2 खायची, हा. संध्याकाळची. हा. आता तिने थोडीच गोळी दिली बारीक. बर बर normal दिली. बर 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 एकच टाइम खावा म्हणले. बर बर बर. तुम्हाला आता त्रास काय होत नाही? आता काही त्रास नाही. ओके. धन्यवाद.